नाशिक रोडमधील पंचक गावात सालाबादाप्रमाणे भावभक्तीचा सोहळा अर्थात अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या भक्तिभावात पार पाडला जातोय। 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान आयोजित या अखंड हरिनाम सप्ताहात विविध धार्मिक सोहळे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पाडले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा 750वा जन्मोत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमी असा तिहेरी योग जुळून आल्यानं पंचक गाव परिसरात ज्ञानेश्वरी ग्रंथ दिंडी काढण्यात आली। या दिंडीत पंचक परिसरात असंख्य भाविक भक्तांनी सहभागी होऊन या सोहळ्यात सहभाग घेतला। टाळ मृदुंगाच्या तालावर आणि हरिनामाच्या गजरानं अवघं पंचक शिवार दुमदुमून गेलं होतं। महिला भगिनींनी डोईवर तुळशी वृंदावन घेत पावलं हरिभक्तीच्या भजनात थिरकत होती। टाळ मृदुंगाच्या आणि भजनांच्या तालावर फुगड्या खेळण्यात वारकरी मग्न झाले होते। दूध खातो घरी जातो दही दूध खातो घरी जातो दही दूध घरी जातो दही दूध करी दया दुधाचा रबडा करी दया दुधाचा रबडा असं कसा देवाचा देव जगला देव एका पायाने रंगला असं कसा देवा एका पायाने रंगला मारुती मंदिरापासून निघालेली ही दिंडी पंचगाव शिवारातून काढण्यात आली। यावेळी भाविक ग्रामस्थांनी ठिकठिकाणी या ज्ञानेश्वरी ग्रंथ पालखीचं दर्शन घेतलं। या सोहळ्यात शंकर बोराडे, माजी नगरसेवक तथा ग्रामस्थ ॲडव्होकेट सुनील बोराडे, ॲडव्होकेट सोमनाथ बोराडे, दसक पंचक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर बोराडे, जगनतात्या बोराडे, वसंत बोराडे, बाळासाहेब डेरले, मधुकर शेलार, भाऊसाहेब बोराडे, गणपत भिकाजी बोराडे, गणपत नामदेव बोराडे, दिलीप बोराडे, सुनीता लोखंडे, सचिन बोराडे, दर्शन बोराडे, भाऊसाहेब बोराडे, प्रवीण बोराडे, माळू बोराडे आदींसह पंच ग्रामस्थ, महिला भजनी मंडळ, वारकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला। आज तिहेरी शर्करा योग, स्वातंत्र्य दिन, गोकुळाष्टमी आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ 750 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हा तिहेरी योग आला। त्यानिमित्ताने आज सर्व भावी भक्तांनी, पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून हा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा केला। ग्रंथदिंडी, श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण असं तिहेरी शर्करा योग आज जुळून आल्यामुळं सर्व भाविक मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले आणि अद्वितीय असा आनंद सर्वांनी लुटला। त्याबद्दल सर्व भाविक भक्तांचे मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आमच्या पंचगावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू असल्या कारणाने वर्ष 35वे आणि या 35व्या वर्षातील आज हा 3रा दिवस आहे आणि आज या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांची 750वी जयंती उत्सव पूर्ण जगभरामध्ये साजरा होत असताना आमच्या पंचगावात देखील मोठ्या उत्साहात आम्ही
हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू असल्यामुळे आम्ही ग्रंथदिंडी या ठिकाणी साजरी केली आणि खरोखर या दिंडीसाठी आमच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक मोठ्या आनंदाने उत्साहाने या दिंडीमध्ये सहभागी झाले आणि असाच आमचा 20 तारखेपर्यंत हा अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम चालू आहे. तरी सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि खरोखर या ठिकाणी असं भक्तमय वातावरण प्रसन्न झालं की या ठिकाणी आळंदी पंढरपूरसारखं या ठिकाणी वातावरण तयार झालं आणि सर्व भाविकांनी वारकऱ्यांनी यात मोठा आनंद फुगड्या बिगड्या खेळून मोठा आनंद व्यक्त केला आणि असाच आनंद 20 तारखेपर्यंत सर्वांनी घ्यावा अशी सर्व भाविकांना आमच्या अखंड हरिनाम सप्ताह पंचकच्या वतीने मी विनंती करतो. अखंड हरिनाम सप्ताह पंचक वर्ष 35वे. आज या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मजयंती दिवस मोठ्या उत्साहामध्ये संपूर्ण जगभरामध्ये साजरा होत आहे आणि आज आमच्या पंचगावातील अखंड हरिनाम सप्त्यातील ज्ञानेश्वरी पारायणानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाची सर्व भाविकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी दिंडी काढली. दिंडीमध्ये महिलांचा आणि पुरुषांचा मोठा सहभाग होता. आज खरं तर श्रीकृष्ण जन्माष्टमी, संत ज्ञानेश्वर महाराजांची जयंती आणि भारताचा स्वातंत्र्य दिन असा त्रिवेणी संगम आज जुळून आलेला होता आणि या त्रिवेणी संगमाच्या प्रवाहामध्ये आज सर्वांनी आनंदाचं स्नान केलेलं आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं परिसरामध्ये चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी सर्व भाविकांना विनंती करील की अखंड हरिनाम सप्त्याचं आजचं तिसऱ्या दिवशीचं कीर्तन हे श्रीकृष्ण जन्माष्टमीचं कीर्तन होणार असून रात्री 10 ते 12 ही कीर्तनाची वेळ असणार आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून आमच्या अखंड हरिनाम सप्ताह समिती पंचक आणि ग्रामस्थ पंचक यांना सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. जय हरी. नितीन बोराडे, गर्जा महाराष्ट्र TV, पंचक.